तर आज आहे मच्छीचा वार आणि आज आपल्या किचनमध्ये डाएटचा होणार आहे सत्यानाश। तर इथे मस्त मी मार्केटमधून फ्रेश बांगडे, कोळंबे आणि मस्त असे बोंबील घेऊन आलेली आहे। आणि त्याचबरोबर मी इथे मस्तपैकी आपल्या लाडक्या कोळंबीचं कालवण करायचं ठरवलं आहे, म्हणून मसाला आधी एकदम मस्त भाजून घेते, इन्ग्रीडियंट्स नंतर सांगते। तर सर्वात आधी बारी येते आपल्या बांगड्याची। तर मस्त बांगड्याला लोटपोट करून टाकलेला आहे मी मस्त तांदळाच्या पिठामध्ये आणि असं कडकडीत तेलामध्ये मी त्याला मस्त आता फ्राय करून घेणार आहे। आता त्याला आरामात मी मस्त फ्राय करणार आहे। त्यानंतर मग मी इथे मसाल्याचं सांगते तुम्हाला। मसाल्यामध्ये मी जस्ट नॉर्मल ओलं खोबरं, लसूण, मिरची थोडीशी एखादी दुसरी आणि बाकीचे सगळे बेसिक इन्ग्रीडियंट्स टाकले जे आपल्या सगळं घरामध्ये अवेलेबल असतात ते। आता हे मस्तपैकी कोळंबी टाकल्यानंतर छानपैकी त्याला परतून घ्यायचं आहे। आणि खरं तर आजचा व्लॉग इतका लेट झाला आहे की मच्छीपेक्षा माझा संयमच आधी तळून निघाला। त्याच्यानंतर ह्या कालवणामध्ये आमसूल टाकून मी त्याची चव अधिकच केली। मसाला, कांदा, खोबरं आपले मस्त भन्नाट मसाले टाकून ना असा झणझणीत कोळंबीचा रस्सा आपला तयार झालेला आहे। आणि इथे बघू शकता बांगड्याची एक बाजू मस्तपैकी फ्राय झालेली आहे। म्हटलं चला दुसऱ्या बाजूनी पण जरा हिला मस्त फ्राय करून घेऊया, म्हणून इथे बांगडे अलटी-पलटी करून मी मस्तपैकी आता हे दोन्ही बाजूनी छान असे एकदम खरपूस भाजून घेणार आहे। तर मला कमेंट सेशनमध्ये सांगा की बांगडा मच्छी कोणाकोणाला आवडते। माझी तर फेवरेट आहे बांगडा मच्छी, म्हणून मी इथे आता सर्वात आधी बांगडा फ्राय करून घेतलेला आहे आणि लगेचच त्याच्याबरोबर बोंबील फ्राय केलेला आहे। आणि ट्रस्ट मी वासाने तर इतकी डबल झाली आहे ना माझी भूक की असं झालं की कधी मी हे सगळं करते आणि आवरते आणि पटकन खायला ताटावर बसते। येस, जो आता ऐकलात ना आवाज तो मला ना नेहमी आवडतो, कारण की किरकिरी फक्त मला माशांचीच आवडते, बाकी मला किरकिर कसलीच आवडत नाही। असो, तर आता इथे मी मस्त गरमागरम गुबगुबीत भाकऱ्या करायला घेतलेल्या आहे। रेसिपी आज डिटेलमध्ये दाखवता आली नाही कारण की व्लॉगच थोडासा लेट झाला, पण माझ्या अंदाजावरती विश्वास ठेवा, चव मात्र एक नंबर। आणि हो, कोण बोलतं बरं की मुलींना फक्त नाकच फुगवायला येतं? मला तर नाक पण फुगवायला येतं आणि भाकरीसुद्धा फुगवता येते। तर तुम्ही आता बघू शकता की माझी मस्तपैकी आता भाकरी इथे थापूनसुद्धा झालेली आहे आणि आता ती छानपैकी अशी टम्म फुगणार आहे। आणि मच्छी, रस्सा आणि भाकरी आणि डाएट जाऊ दे, ते उद्यापासून आपण चालू करूया। चला आता स्क्रीनवरूनच का होईना तुम्ही पण एक घास खाऊनच बघा, तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटू अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये। मी बरंच काही गोष्टी तुमच्यासाठी भन्नाट रेसिपीज घेऊन येणार आहे। कधी कधी व्लॉग्स असतील, डेली लाईफवरती व्लॉग असतील, तर तेही पाहायला विसरू नका। तर चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।